खुनिया सवाना धरती पापण्या हिमतीने चाले पुढे तरीही सुकन्या हिमतीने चाले पुढे तरीही सुकन्या. ते कसं त्याचा स्वभाव लई चांगला आहे आणि आमचा मालक लई हलकट. तू आपल्या त्या महिपतीला बोलवून घे. ते पोट्टे आपल्या डोक्यावर बसण्यापूर्वी प्रेमाने बोला की. प्रेमाने आणि ते का? आजपर्यंत मी फक्त शिव्या आणि मारच खाल्लाय. मला असेच प्रेमाचे शब्द सहन होत नाही ग. तोंड पाहिल्यास का आरशात? का काय झालं माझ्या तोंडाला? ते माझं पोरग नाही आणि मी त्याला मानत भी नाही. कसं मानाल? पुन्हा असं मनात परत विचार कधीच नाही आणणार. अशी आई मिळाया लई मोठं भाग्य लागतो या. अरे तसं नाही रे, पण का कोणाच ठाऊक तिचा विचार मनातून जातच नाही. ते मग मी हिच्यावर जातो आता आणि बबल्याला दवाखान्यात घेऊन येतो. ती आई आज बबल्या येणार नवा. होय ग, मी अभि त्याचीच वाट बघ. अगं आला की बबल्या. बबलू, अरे बबलू कसा आहेस बाळा? ए बबल्या. अगाय बसू दे की ग त्याला. अगं पोरी, आईचं हृदय आहे ग. 4-5 दिवस आवाज नाही ऐकला पोराचा. कान तरसलेत ग आवाज ऐकायला. बबल्या, ए बबलू. अगं आहे आता आलाय ना त्यो. आता बघून घेशील की डोळं भरून. आधी बसू तरी दे. नाही बबलू. अगं पण हा बोलत का नाही? ए बबलू, ए बबलू, अरे आईकडे बघ. बबलू, अगं का बोलत नाही हा? अगं आहे तसं डोक्याला मार लागलाय ना. डॉक्टरांनी सांगितलंय तो अधून मधून असा मध्यमंद पोरांसारखा करेल ग. काय काय बोलतेस तू? बबल्या, हे बबलू, अरे बोल की. अरे देवा, काय झालंय? आईकडे बघ की. बबल्या, बबलू, अरे आपल्या आईला नाही ओळखत कर. हे बबल्या बोल की. आहे असं रडू नकोस ग. आता आपल्यालाच त्याचा आदर व्हायचंय ना. आता आपल्यालाच त्याचा आदर व्हायला लागणार आहे. वाटलं होतं माझ्या माग योच आपल्या समजाचा आधार होईल, पण दैवानं घाला घातला. आता सगळं संपलं ग. समज संपलं. ही ताई आपला बाबला कवाच का बरा होणार नाही? अगं नाही ग चिंगे. तू बरं होईल नक्की. नक्कीच बरं होईल आपला बबल्या. आणि ते बरा झाला नाही तर मी शाळेत कोणाबरोबर जाऊ आणि खेळू कोणाबरोबर? अगं तो बरा होईल. डॉक्टरांनी सांगितले असं अधून मधून कधीतरीच होईल ग. तो बरा होईल. देवा, देवा माझं समजा आयुष्य घे, पण माझ्या पोराला बरा कर. मालक, हो मालक, मालक, अहो सगळ्या गावात धुंडाळलं तुम्हाला. हा कुठं बी गावलं नाही तुम्ही. हा ना, आता तुम्ही घरात गावलं तुम्ही समाधी लावून. कमाल झाली मालक. आग लागली कुठं? भूकंप झाला? केवढा बोलून राहिला तू? मालक, मी काय सांगणार ना, अशी बातमी की तो असं तुमच्या जीवाला असं भूकंप म्हणजे सुखद धक्का लागल ऐकून. बोल ना मग, सांग ना ते पटकन बोल ना. मालक, तो आपला लती लती लताचा भाऊ. तो गेला नाही मालक. काय झालं माहितीये का? त्याचा डोसकर परिणाम झालाय. म्हणजे कसं सांगतो, तू काय बोलतो त्यालाच मी कळत नाही. हा मधीच बोलतो, मधीच बसतो, मधीच असं बघतो. असं सगळं त्रांगडं झालंय त्याचं. याददाच गेली का त्याची? हा. अरे बाप रे, म्हणजे आता मस्त झालं म्हणायचं काम. मालक,
तुमच्या तालमीत तयार झालो ना पैलवान आहे मला तू पहिलवान चातर पाय आपलं म्हणजे आता कसं होईल हा. वारंवार तिला पैशाची गरज पडत हा? आणि ते माझ्याकडे येईल हा मग हा? हा. बरं मी काय म्हणतो हा. तो घरी आणला का आहे तिथं अजून दवाखान्यात मालक हा. तो घरला आला आला मग आता काय मालक हा? त्यांची अवस्था लय बिकट झाली मालक होईनच ना एकुलता एक पोट्टा होता तो बी असा कामातून गेला हे चांगलं नाही केलं तू मालक आपली गरज आहे म्हणून मी हे समजा घडून आणलं मग मी का मजाक करून आलो असं वाटलं तुला अरे लेका मजाकच करत होतो मी